हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज दही भाताची परफेक्ट रेसिपी असं कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भात बनवून घेतलेला आहे. तुम्ही तांदूळ कुठलेही घेऊ शकता. त्याला व्यवस्थित असं दही मिक्स करून घ्या. मी साधारण ते पाऊण लिटर दही मिक्स केलेलं आहे. 1 वाटी दूध आणि थोडीशी शेंदलोण, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे काय दही भात मध्ये पूर्ण असं थंड भात लागतो. भात बनवून आधी पूर्ण त्याला गार करून घ्या, त्यानंतरच त्याच्यामध्ये दही मिक्स करून घ्या. इथे साखर मी टाकलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर टाकून घ्या किंवा स्किप केलं तरी चालतो. बघा, पुन्हा असं व्यवस्थित असं मिक्स करून झाकण लावून मी अशी 10 मिनिटांसाठी ठेवून देते. आता इकडे आपण कढईमध्ये थोडीशी तेल टाकून शेंगदाणे टाकून व्यवस्थित त्याला परतून घ्या. आपण पोहेला वगैरे कसे घालतो की नाही, तशा प्रकारे त्याला व्यवस्थित असे भाजून घ्या. हे बघा, अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची दही भात कशी झाली. आता थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे मी. तुम्ही ह्याच्यात उडदाची डाळ देखील टाकू शकता. मी इथे मुगाची डाळ टाकलेली आहे. 2 हिरवी मिरची उभं चिरलेले आहे मी. आता लाल मिरची एकाच 2 तुकडे करून हे देखील त्यात टाकून पुन्हा थोडं असं मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून पुन्हा त्याला देखील व्यवस्थित असं तडतडू द्या. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग ते देखील टाका आणि कढीपत्ता फ्रेश असायला पाहिजे. त्यानंतर आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे ते देखील त्यात ऍड करून व्यवस्थित असं खरपूस पुन्हा भाजून घ्या. ह्या दहीमध्ये जास्त असं कडकडीत तेलाचं गरज नाहीये. हे बघा, मी हे सगळं फोडणी ह्याच्यात टाकून घेते. राहिलेली फोडणी नंतर टाकले तरी चालतो. आता झाकण लावून 5 मिनिटांसाठी ठेवून द्या. त्यानंतर राहिलेली देखील मी जे काही थोडीशी चिटकलेली होती त्याच्या कढईला ते देखील त्यात मिक्स करून घेते. हे बघा, अशा प्रकारे पुन्हा असे 10 मिनिटांसाठी ठेवून द्या. आता बघा, मस्त सुगंध येतो. तुम्ही याच्यात उडदाचं डाळ देखील घालू शकता. मला मुगाचं डाळ आवडतं म्हणून मी याच्यात मुगाच्या डाळाचं फोडणी दाखवलेली आहे तुम्हाला. आणि हो, तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने एक दही भात पण पाहिजे असेल, ताक भात पाहिजे असेल तर मला सांगा, मी त्याची पण रेसिपी टाकते. ह्याची रेसिपी कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, अशी बाप्पाची नैवेद्य तयार झालेली आहे. तुमचा दही जरी आंबट असलं तर थोडंसं त्याच्यात आणखीन दूध ऍड करू शकता. माझी रेसिपी कसं वाटलं नक्की कळवा. थँक्यू.